खरंच? अहो तात्या, किती दिवसांनी आज राबलाय शेतामध्ये सिद्धू. अरे मी नको नको म्हणत होतो, पण तो ऐकतच नव्हता. गोठ्यातली सगळी कामं करेल म्हणाला. मला सुद्धा म्हणाला, मी स्वयंपाक शिकतो पण मला काहीतरी काम सांग. एका दिवसात एवढा बदल? काय हो, पण आपण खरंच एवढं पोराला दुखवलंय का? अजिबात नाही. उलट या सगळ्यामुळे जर चांगला फरक पडत असेल ना तर बरंच आहे ना. आता हा फरक एका दिवसापुरता आहे का कायमचा आहे हे पण कळायला हवं. काय नाही, ही पण नाटकं असणार आहे सगळी त्याची. नवीन काहीतरी खोटं सुरू केलं असणार आहे त्याने. तुम्ही कुणी आहे ना, अजिबात विश्वास ठेवू नका त्याच्यावर. नाही रत्नाक्का, सिडला त्याच्या चुकीची जाणीव झालीये. नाही अदिती, रत्नाक्का काहीच चुकीचं बोलत नाहीये. मी वागलो तसं आहे की कोणाचा विश्वास नाहीये माझ्यावर. नाही सिड, हे बघ, तू जेव्हा चुकीचं वागत होतास तेव्हा मी ह्या सगळ्यांना सांगितलं होतं. मग आता जेव्हा तुला तुझ्या चुकीची जाणीव झालीये, तू तुझं वागणं बदललंयस, इतका चांगला चेंज झालाय आणि तो दिसतोय मला, तर ते सुद्धा मी ह्या सगळ्यांना सांगायला हवंच ना. तात्या, आज खरंच खूप वाईट वाटलं. सेठ सगळी कामं संपवून ऑफिसला आला आणि म्हणाला की मला प्लीज नोकरी द्या. पिऊनचं काम करायला सुद्धा तयार होता तो. आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकतच नाहीये. आता तुम्हीच सांगा तात्या त्याला. फॅक्टरी त्याच्या नावावर नसली तरी सुद्धा तो या कुटुंबाचा भाग आहे आणि ही फॅक्टरी देशमुखांची आहे. त्यामुळे तो या फॅक्टरीमध्ये काम करूच शकतो आमच्या सोबत. त्याला आमच्याकडे नोकरी मागायची किंवा आमची परमिशन घ्यायची काहीच गरज नाहीये. सांगा ना त्याला. नाही अदिती, मला जॉब करण्याशिवाय काही पर्याय नाही. स्वतःच्या मेहनतीवर जर पैसे उभे करायचे असतील तर मला जॉब करणं गरजेचं आहे. आणि अदिती, तुला खरंच सांगतो, आता माझा काहीच हक्क नाहीये फॅक्टरीवर. तेव्हा मी काय करू तूच सांग ना. हा, हवं तर तू माझा इंटरव्ह्यू घे ना. सिड, असं का बोलतोस तू? मला माहितीये तुझं कॅलिबर. मग दे ना मला जॉब. आणि माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही सगळे मला काम द्या. मी करीन, जे काय काम असेल ते मी करीन. तुम्हाला जमेल तेवढा पगार द्या मला, चालेल. काय एका वेळेला जर जास्तीत जास्त कामं केली तर जास्तीत जास्त आणि लवकर पैसे उभे राहतील. म्हणून तात्या, मी फॅक्टरीत काम केलं तर चालेल ना? आणि घरात कुणाला काही मदत लागली तर तेही काम मी करू शकतो ना? म्हणजे तेवढा तरी हक्क आहे ना माझा. सिद्धू, खरंच या सगळ्या मागचा तुझा हेतू चांगला असेल ना तर माझी काहीच हरकत नाही. कर तू फॅक्टरीमध्ये काम, चांगलंच आहे. सुनबाई, तुझी हरकत नसेल तर करू दे त्याला फॅक्टरीमध्ये नोकरी. तात्या, अहो, त्याला काम करू द्या ना, पण नोकरी? त्याला काहीच गरज नाहीये आमच्या हाताखाली काम करण्याची. आम्ही त्याला सॅलरी देणार आहोत का? सुनबाई, आता तू फॅक्टरीची एकमेव मालकीण आहेस. सिद्धूने त्याचा हक्क केव्हाच गमावलेला आहे. आता त्याला नोकरी करण्याची इच्छा असेल तर करू दे. नातं बाजूला ठेवून या गोष्टीकडे पहा. तात्या, मी पण तिला हेच सांगतोय. पण तात्या, अदिती प्लीज, तुला नकोय का मी काम केलेलं? अरे तसं नाही, पण मग मी आत्तापासून कामाला लागतो. कोणतं काम करू ते फक्त सांग. तात्या, तात्या, थँक्यू.
आणि खर तर सगळ्यांची माफी मागायची, पण तुम्ही मला माफ कराल की नाही हे माहित नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना मी खूप दुखावलंय, सगळ्यांवरचा हक्क गमावला. पण एक सांगतो, हे सगळं मी नक्की परत मिळेल. मोठी बाई, सगळ्यात जास्त मी तुला दुखवलंय. इथून पुढे तुझे संस्कार वाया गेले असं तुला कधीच फील होणार नाही. एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही फॅक्टरीत जॉब दिला, आज शेतात काम केलं, गोठ्यात काम केलं, घरातली छोटी मोठी कामं केली. तुम्ही सगळ्यांनी मनात कुठलाही राग न ठेवता मला काम करू दिलं. खरंच खरंच त्यासाठी सगळ्यांना थँक्यू. चला, मी जेवायला वाढते, तुम्ही फ्रेश होऊन या. मला सगळ्यांसाठी असं पगारावर काम करण्याची इच्छा नाही, पण किती राग आला तरी ह्याच मार्गाने जावं लागेल. काही झालं तरी देशमुखांच्या प्रॉपर्टी मधून बेदखल झालेलं नाही चालणार. रत्नक का काही काम आहे का? सांग ना, मी करतो. अरे माझं काम तर आता सुरू झालंय, तुझ्यावर लक्ष ठेवायचं, आणि हे काम माझं मलाच करावं लागेल ना. सिद्धू, माझं लक्ष आहे ना तुझ्यावर. तुझी ही जी काही नाटकं आहे ना, ही माझ्या समोर चालणार नाहीत. बॅग विसरली. थँक्यू. पण तू कशासाठी म्हणतेस? कालसाठी. मग आता आपण सोबत काम करणार आहोत, तेव्हा आपण एकमेकांना सांभाळून घेत काम करायचं. हे बघ, माझ्याही आवाजाची थट्टा करतात की, पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण एकमेकांना हेल्प करत, एकमेकांना मोटिवेट करत प्रामाणिकपणे काम करायचं. अरे तुम्ही दोघं रेडी झालात? ऐका ना, तुम्ही व्हा पुढे, मी येते नंतर. काय झालं? काही काम आहे का? अरे या सगळ्या जणींना सगळं आयतं हातात आणून देतात. माझ्या सगळी कामं त्याच करतात, म्हणजे मला मदत व्हावी म्हणूनच करतात, पण मलाच गिल्ट येतं मी घरातली काही कामं करत नाही म्हणून. आज जरा घरातली कामं आटपते आणि मग येते. एक मिनिट, तुमच्याकडे वेळ आहे ना? आज जे प्रेझेंटेशन आहे ना, त्याची पीपीटी मी तयार केली. तुम्ही एकदा बघून घ्या ना, आणि काही चेंजेस करायचे असेल तर मला सांगा, मी लगेच करून देईन. तुम्हाला उपयोगी पडेल. प्लीज एकदा बघून घेता का? सीट तू केलंयस ना, चांगलंच असणार. नाही मॅडम, पण तुम्ही एकदा. मॅडम? हो, म्हणजे ऑफिसचं जेव्हा जेव्हा काम असेल तेव्हा मी तुला, सॉरी म्हणजे तुम्हाला. सीट हे बघ, ऑलरेडी तू ॲज अन एम्प्लॉई काम करतोयस इथे, आणि त्यात हे सगळं.
सिड प्लीज, माझ्यासाठी अजून कठीण नको करूस सगळं. तुम्ही माझ्या बॉस म्हटल्यावर तुम्हाला मॅडम म्हणावंच लागेल. आणि तुम्हाला या असं अरेतुरे करणं बरोबर नाही वाटणार, मला अनप्रोफेशनल वाटेल आणि ते मला नाही चालणार. प्लीज तुम्ही एकदा प्रेझेंटेशन बघून घेता का मॅडम? आज फक्त मीटिंग आहे ना? हो. ओके, बरं ही पीपीटी मी मेल करतो. माझी काही मदत लागली तर मला सांगा, मी लगेच ऑफिसला येईन. मला माहिती आहे तुम्ही फार काळ मला असं तुमच्या प्रत्येकाच्या हाताखाली काम करताना पाहू शकणार नाही. आज काय झालंय कुणाच ठाऊक. नानी काय झालं? तब्येत बरी नाही का? डोकं दुखतंय का? अगं ताप आला काय? 105 डिग्री. नानी ऍडमिट करावं लागेल बरं. अहो, काय बोलताय? मला नाही काही झालंय. मग काय झालं काय? ही मशीन सारखी अडकते. ए बाई सांभाळून काम कर, नाहीतर बोट शिवून टाकशील कापडाला. अहो काय बोलताय हे? सारखं काय वाईट बोलायचं हो? त्यापेक्षा ह्या मशीनला काय झालं ना ते बघा. अगं मला कसं कळणार त्या मशीनला काय होतं ते? आणि की काय झालं तुला? मला काय होतंय? अहो मला काही होतंय का? विसरले तर नाही ना? आणि की हे बघ, तुला बरं वाटत नसेल तर मला सांग, मी करतो तुझी कामं. अरे सिद्धू काही नाही होते तिला. तरी पण मला काम द्या, मला तुमच्या मदतीची गरज आहे. हो नाना काका, मी मळ्यात काम करीन. नाना की तुला हवी असेल ती मदत करीन मी. तू सांग ना मला. मला काय मदत करणार आहे सिद्धू तू? अगं जमलं नाही तरी करीन ना, शिकीन तुझ्याकडून मी. तू फक्त सांग. हो सिद्धू. अरे अगं मी करतो ना. सिद्धू आता नको. हे बघ ऐक माझं, मला फक्त एकदा ट्राय करू दे. तू प्लीज उठ उठ उठ, जमेल मला. उठ अरे उठ उठ. अरे सिद्धू ही मशीन ऐक ना तू. हे बघ ही मशीन कशी चालवतात ती माहिती आहे मला. अरे नाही लागेल तुला. नानी काकी मी आता लहान आहे का? ती मशीन जवळ जाऊ नको, चाकात हात जाईल, सुई टोचेल. अगं मी करतो बरोबर, तू अजिबात काय काळजी करू नकोस. तू नको, ती मशीन खरंच अडकते. हा हे काय इतकी छान तर चालली आहे, उगाच तू नेगेटिव्ह बोलू नकोस. सिद्धू नाही जमणार तुला मशीन. हे बघ जमायला लागलंय मला, कापड शिवलं जात आहे. अरे हा तर काय ऐकतच नाही. हा नक्की कापडाला बोट शिवून घेणार बघ. अहो काय बोलताय? काय ऐक ऐक ऐक. अरे देवा, गेलं सिद्धूचं पोट, गेलं, तुटलं, रक्त. मोठे बाई आदिती. ऐक सिद्धू मोठ्या बाई काय झालंय? कसला विचार करताय तुम्ही? आदिती, सिद्धू खरंच सुधारलाय का ग? त्याला त्याची चूक कळलीये? मोठ्या बाई मला खरंच असं वाटतंय सिडला त्याची चूक कळलीये. तो खरंच सुधारण्याचा प्रयत्न करतोय. मी आई असून सुद्धा माझ्या मनात शंका आहे, पण काय करणार? त्यांनी सगळ्यांना दुखावलंय. आता त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. कळतंय मला, पण काही झालं तरी आई म्हणून तुम्हाला त्याची काळजी आहेच ना? मोठ्या बाई आदिती लवकर चला. हा सिद्धूचं बोट तुटलंय.
हालत घ्या, बँडेज घ्या. अहो, आमच्या रूम मध्ये मोठा भाई चला लवकर. इकडे काय काय झालं? काय काय तो सिद्धू आला आमच्या रूम मध्ये आणि शिलाई मशीनवर बसला. नको बसू सांगत होतो, पण ऐकतो का तो? आणि घेतलं ते शिलाई मशीन मध्ये बोट घालून. आता लागली ना सुई त्याला. मुद्दाम करतोय मुद्दाम. चल बघू त्याची नाटकं. एकदम कसलं खरंच लागलंय त्याला. पोट तुटलं ग त्याचं, रक्त वाहतय, खरं खरं रक्त. तू चल बघू काय खरं खोटं ते. अरे हळू दाबून ठेव हे. पाण्याने धुतलं तरी रक्त थांबत नाहीये. हा दाब इथे. कशाला रे सिद्धू, आम्ही म्हणालो होतो ना तुला की मशीन अडकतंय म्हणून. आणि हे काम जमणार आहे का तुला? तुला वाटतं तितकं सोपं नाहीये हे. हा पण जमायला तर हवं ना. नानी काय झालं? हे बोट का तुटलं? अहो काय बोलताय? हे सुई लागलीये फक्त. बघू मला कुठे लागलंय, बघू. काय हे कसं लागलं? अगं ऐकतच नव्हता. आम्ही नाही नाही म्हणत होतो, तुला जमणार नाही म्हणत होतो, तरी हट्ट करत होता. आणि आज तर मशीन अडकते पण आहे, पण बसला हट्ट करून आणि गेलं सुई खाली बोट. सिट का रे असं करतोस तू? काम तर करावंच लागेल ना. पण मग जमेल तीच कामं करावीत ना. जमत नसेल तर शिकायला तर पाहिजे ना. कामाची गरज आहे मला. सिट नको ना करूस तू असं. आदिती अगं एवढं काही नाही झालं. काय काही नाही झालंय, केवढं लागलंय. आदिती बाजूला हो. नानी एखादी पट्टी असेल ना, नाहीतर बाळा भाऊजींच्या खोलीत बँडेज असेल बघ जा. नाही गरज नाही आहे पट्टी. एक मिनिट. आणि हळदीन नाही बरं वाटलं तर बाळा भाऊजी येतील संध्याकाळी, त्यांच्याकडून ड्रेसिंग करून घे. नको लक्ष देऊस जास्त. होईल बरं. तू फक्त हात सांभाळ. अहो मोठ्या